का जन्मोजन्मीची जी पाप आहेत, अंतकरणातली जी पाप आहेत, ती पण पाप नष्ट होतात. तुम्ही म्हणाल कसं कसं? आपल्या पुढे सगळ्यात श्रेष्ठ उदाहरण आहे ते म्हणजे कोणाचं? वाल्या कोळ्याचं. ज्या वाल्या कोळ्याला पापी होता, ब्रह्महत्यारी होता, त्याची वाल्मिक ऋषी बनवलं. ते कुणी बनवलं? फक्त रामनामाने. अनंत अशा प्रकारची जी पाप होती ते नष्ट झाले. नारद भेटले आणि नारदांना सांगितलं, म्हणले अरे राम राम म्हण, राम राम म्हण. तो म्हणला राम राम नाही म्हणतायत मला, तसं नसतं म्हणतायत मला. म्हणजे मग काय म्हणतायत? म्हणजे मला फक्त रात्र दिवस एक आहे, सवंगड्याला घेऊन ज्यावेळेला शिकारीला मी गेलो, बाण मारला, एखादा सावज ज्यावेळेला, एखादा प्राणी ज्यावेळेला त्याला बाण लागला आणि तो पडला की मोठ्याने मी ओरडून माझ्या बाकीच्या जोडीदाराला सांगायचं, मरा मरा, मेला म्हणते. जेवढं असं म्हणत होतं ते म्हणजे तेवढंच मला म्हणता येतं. अरे म्हणजे तेवढंच म्हण, मरा मरा म्हण, मरा मरा ते म्हणता येतं, मरा मरा असं म्हण. ते म्हणजे ते म्हणलं तर चालेल का? म्हणले म्हण ना. एक दोहा आहे, फार सुंदर लिहिलं. ते म्हणतात, वाल्मिकी के जापासून निकला हे परिणाम, श्रद्धा होनी चाहिए, मरा कहो या राम. अंतकरणात श्रद्धा असली तर मरा म्हणा, नाही तर राम म्हणा. हे राम भक्ती, राम नामस्मरण, रामाची कथा ऐकल्याचं पुण्य आहे. अनंत जन्माचे पाप नष्ट होतात. मी फल सांगतो बरं का. आणि तुमचे दुःख नष्ट होतात, मनातली मनोरथ पूर्ण होतात, विश्रांती मिळते. हे सगळं तुम्हाला मनात प्राप्त होतं. त्याचं कारण असं की रामकथा तुम्हाला मला आदर्श जीवन कसं जगावं हे शिकवते. म्हणून भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांचं चरित्र हे आचरण करण्यासाठी आहे. आणि कृष्णाचं चरित्र नुसतं उच्चारायसाठी. चरित्र ते उच्चारावे गोकुळी गेले. गोकुळात कृष्णाने केलेले चरित्र नुसतं उच्चारायचं, ते आचरायचं नाही. आदर्श मर्यादा पुरुषोत्तम राम जे आहे ते तुम्हाला सगळं शिकवतात. म्हणून ही कथा जी आहे ना, ती कथा आपल्यातलेच असलेल्या उणीवा दर्शून देणारे एक पॅथॉलॉजी